नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत महाराष्ट्राचे कुलदैवत श्री मातंड देवस्थान जेजुरीमध्ये। तर आम्ही मुख्य मार्गाने गडावर निघालो। जेजुरी गडावर जाताना पायथ्याशी नंदी महादेवाचे दर्शन घेतले। मंदिराच्या पायथ्याशी डाव्या बाजूस म्हाळसादेवीचे मंदिर आहे। त्यानंतर समोरच जेजुरी गडाचे मुख्य महाद्वार आपल्या नजरेस पडते। आज पावन झालेला रविवार, गर्दी तर राहणार। येथे नवीन लग्न झालेली जोडपी दर्शनास येतात। नवरीला 5 पायऱ्या उचलून घ्यायची येथे प्रथा आहे। जेजुरी गडावर चढण्यासाठी 385 पायऱ्या आहेत। याच पायऱ्यासाठी 9 लाख दगड वापरण्यात आलेले आहेत। यामुळेच याचा उल्लेख 9 लाख पायऱ्या असा केला जातो। गड चढताना दोन्ही बाजूस दुकाने आहेत। पुढे जाताना जागरण गोंधळ करण्याची सोय आहे। जेजुरी गडावर मुख्य मंदिरात पोहोचण्यासाठी 5 भव्य प्रवेशद्वार पार करावे लागतात। हे आहे मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या गडाचे हे मुख्य महाद्वार। मुख्य द्वाराच्या बरोबर समोर नंदीचे सुंदर मंदिर आहे आणि उजव्या बाजूस मारुतीचे मंदिर आहे। दररोज भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगाने संपूर्ण जेजुरी गड न्हावून निघालेला असतो। म्हणूनच जेजुरी गड सोन्याहून पिवळा दिसतो। म्हणूनच जेजुरी गडाला सोन्याची जेजुरी म्हणतात। माझ्या मुलांची ही जेजुरी गडावर यायची पहिलीच वेळ आहे। त्यामुळे आठवणीत राहावे म्हणून आज आम्ही माझ्या मुलीला बाणूबाई करणार आहोत। या ठिकाणी आपण बघत आहोत मणिमल्ल दैत्याची भव्य अशी मूर्ती।
मणिमल्ल दैत्याचा वध करण्यासाठी स्वतः शंकराला मार्तंड भैरव अवतार धारण करावा लागला. मणिमल्लाचा हार झाला म्हणून खंडोबाला मल्हारी म्हणजेच मल्हारी असे म्हटले जाते. या ठिकाणी आपल्याला प्रमुख 4 दीपमाळी बघायला मिळतात. या ठिकाणी खंडेरायाच्या नावाने दिवटीवर भाविक तेल टाकत आहेत. छोटी बानुबाई तयार होत आहे, तोपर्यंत आपण गडाची थोडी माहिती घेऊया. हे आहे पंचलिंग महादेव मंदिर. पंचलिंग म्हणजे 5 लिंगाचा एकत्रित समूह. असे म्हणतात, ज्याला ना घडे काशी त्याने यावे जेजुरी फाशी. म्हणजेच काय, ज्याला काशी वाराणसीच्या महादेवाचे दर्शन घडत नसेल त्याने हे 5 लिंगाचे दर्शन घेतले तरी काशीचे दर्शन घडते असे समजले जाते. या 5 लिंगामध्ये जे लिंग आहेत ते म्हणजे जायाद्री, दुसरे म्हणजे जेजुरीचे शिवलिंग, त्यानंतर आहे लीनाद्री म्हणजे नील पर्वताचे शिवलिंग, त्यानंतर आहे काशी म्हणजे काशी विश्वनाथ, त्यानंतर आहे हरिद्वाराचा महादेव आणि शेवटचा आहे माहूरगड अर्थातच रेणुका मातेचे पती यांचे शिवलिंग. अशा प्रकारे असे 5 शिवलिंग आपल्याला बघायला मिळतात. भक्त प्रायश्चित म्हणून स्वतःला चापकाने मारतात, त्यामुळे त्यांची पापे धुतली जातात असा त्यांचा विश्वास आहे. हा आहे खंडेरायाचा भव्य असा शिखर. या कळसामध्ये शिवलिंग आहे. या शिवलिंगाला स्वर्गाचे शिवलिंग म्हटले जाते. मुख्य गाभाऱ्यातील असलेले शिवलिंग याला मृत्युलोकी शिवलिंग म्हटले जाते. मुख्य गाभाऱ्याच्या खाली पाताळामध्ये गुप्त शिवलिंग आहे. म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमधील शिवलिंग आपल्याला दिसतात. असे आहे हे खंडोबाचे मंदिर. हे आहे शिळा स्वरूपातील म्हाळसादेवीचे मंदिर. तुम्हीही इथे भेट नक्की द्या.
आहे खंडोबा आणि म्हाळसा राणीचे शिवलिंग. इथे अभिषेक केला जातो. याच्या शेजारीच अन्नपूर्णा देवीचे स्थान आहे. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. सगळीकडे भाविक भंडारा उधळून देवाला नमन करत आहे. चला तर मग आता वेळ झाली आहे काव्यराजांच्या शूटची. छोट्या बानुबाईला पाहण्यासाठी भाविकांनीही थोडी गर्दी केली होती. काही भाविकांनी तिच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा दाखवली. आणि काव्यराजने देखील खूप छान प्रतिसाद दिला. वेळ झाली आहे आता परतीच्या मार्गाची. मल्हारी गडाचे एवढे सुंदर रूप पाहून निघताना मनामध्ये थोडी हुरहुर आहे. आणि याच मनावर ताबा ठेवून आता आम्ही पुढे निघालो आहोत. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.
पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद.